नमस्कार विद्यार्थ्यांनो, 11वी कॉमर्स बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 5 सबसिडरी बुक्समध्ये कॅश ट्रान्झॅक्शनवर आधारित असणारा कॅशबुकमधील दुसरा प्रकार 2 कॉलम कॅशबुक म्हणजेच कॅशबुक विथ कॅश अँड बँक कॉलम यांच्याशी संबंधित असणारा दुसरा प्रॉब्लेम आज आपण अभ्यास करणार आहोत। हा जो आपला प्रॉब्लेम आहे आपल्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 133 पान नंबर 133 वर आहे। या प्रॉब्लेममधील संस्थेचं नाव आहे सुंदर अँड कंपनी। सुंदर अँड कंपनी या संस्थेने 2018 या वर्षातील सप्टेंबर महिन्यामध्ये केलेले काही कॅश ट्रान्झॅक्शन्स दिलेले आहेत। मग हे कॅश ट्रान्झॅक्शन्स आपल्याला या 2 कॉलम कॅशबुकमध्ये रेकॉर्ड करायचं आहे आणि कॅश कॉलम बँक कॉलमचं बॅलन्सिंग देखील करायचं आहे। मागच्या 2 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या डबल कॉलम कॅशबुकबद्दल म्हणजेच 2 कॉलम कॅशबुकबद्दल माहिती दिलेलं आहे। कॅश ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करण्यासाठी कॅश कॉलम असतो, तर बँक ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करण्यासाठी म्हणजे चेक देणे, चेक घेणे, त्याच पद्धतीने बँकेने काही इन्कम्स क्रेडिट केलं असेल किंवा बँकेने काही चार्जेस डेबिट केले असेल तर ते रेकॉर्ड करण्यासाठी बँक कॉलम असतो। पैसा मिळाला तर डेबिट साईडला कॅश कॉलममध्ये रक्कम येणार, पैसा दिला तर क्रेडिट साईडला कॅश कॉलममध्ये रक्कम येणार, चेक मिळालं क्रॉस चेक तर डेबिट साईडला नोंद करून बँक कॉलममध्ये रक्कम येईल आणि चेक आपण पेड केलं तर पेमेंट साईडला क्रेडिट साईडला रेकॉर्ड करून त्याची रक्कम बँक कॉलममध्ये लिहायचा। अशा पद्धतीची माहिती मागच्या तासाला आपण बघून पहिला नंबरचा प्रॉब्लेम सॉल्व केलं होतं। त्याच पद्धतीने आज आपण हा दुसरा प्रॉब्लेम सॉल्व करूया। पहा पेज नंबर 133 पान नंबर 133 वरचा हा प्रॉब्लेम। संस्थेचं नाव आहे सुंदर अँड कंपनी, वर्ष आहे 2018 आणि महिना आहे सप्टेंबर। मग सुरुवातीला सप्टेंबर महिन्याच्या 1 तारखेला बँक बॅलन्स आणि कॅश बॅलन्स दिलेत। कॅश बॅलन्स हा नेहमी डेबिट बॅलन्सच असतो, परंतु बँक हा पर्सनल अकाउंटमध्ये असल्यामुळे डेबिट बॅलन्स किंवा क्रेडिट बॅलन्स दोन्ही असतात। ज्या वेळेला बँक ओव्हरड्राफ्ट हा शब्द असतो तेव्हा बँकेचं क्रेडिट बॅलन्स आहे सारखं, परंतु या प्रॉब्लेममध्ये फक्त बँक बॅलन्स एवढंच सांगितले। ओव्हरड्राफ्ट हा शब्द नसल्यामुळे बँकेचं देखील डेबिट बॅलन्सच आहे असं गृहीत धरून कॅश आणि बँकेचं बॅलन्स अगोदर ब्राउट डाऊन करू। सप्टेंबर महिन्याच्या 1 तारखेला टू बॅलन्स ब्राउट डाऊन। कॅशचं बॅलन्स खाली दिलेत, अगोदर 15,000 कॅश कॉलममध्ये दिलं, नंतरनं बँकेचं बॅलन्स आहे 52,000। कॅशचा नेहमी डेबिट बॅलन्स असतो, फक्त बँकेचं बॅलन्स डेबिट किंवा क्रेडिट असू शकतो। ओव्हरड्राफ्ट असताना क्रेडिट साईडला येतो, परंतु इथं ओव्हरड्राफ्ट नसल्यामुळे डेबिट साईडला आपण बँक कॉलममध्ये रक्कम लिहिलो। आता पुढे कॅश ट्रान्झॅक्शन्स त्याची नोंद या कॅशबुकमध्ये करूया। 4 तारखेला ट्रान्झॅक्शन असं आहे, परचेस्ड गुड्स अँड पेमेंट मेड बाय चेक। गुड्स परचेस केलं पण त्याचे काय पेमेंट केलं ते चेकच्या माध्यमातून केलं, म्हणजे बँक ट्रान्झॅक्शन आहे म्हणून याची रक्कम बँक कॉलममध्ये येणार। मग जेव्हा आपण गुड्स परचेस करतो आपल्याकडनं पैसा जात असतो म्हणून याची नोंद रिसिट साईडला न रेकॉर्ड करता पेमेंट साईडला रेकॉर्ड करायचा, कारण आपण चेक देत आहोत, बँकेतून पैसा जाणार आहे म्हणून याची नोंद पेमेंट साईडला। कशासाठी आपण चेक दिले? गुड्स परचेस केल्यामुळे, म्हणून सप्टेंबर 4 तारखेला रेकॉर्ड करताना बाय परचेसेस अकाउंट चेकने पेमेंट दिल्यामुळे बँक कॉलममध्ये रक्कम येणार आणि चेकची रक्कम आहे 15,000। याखाली नेहमीप्रमाणे नॅरेशन लिहा, जसं ट्रान्झॅक्शनवर आपण लिहितो बीइंग परचेस्ड गुड्स अँड पेमेंट मेड बाय चेक, या पद्धतीने कंसामध्ये नॅरेशन रेकॉर्ड करू शकता तुम्ही। यानंतर पुढचा ट्रान्झॅक्शन आहे 8 तारखेचं, सोल्ड गुड्स फॉर कॅश ₹8,000। रोखीने माल विकले 8,000 रुपयाचा, आणि जेव्हा आपण रोखीने माल विकतो पैसा कमसीन होतो, पैसा येतो, म्हणून कॅशबुकच्या डेबिट साईडला रेकॉर्ड करायचा। ट्रान्झॅक्शनची तारीख दिली त्यांनी 8 टू सेल्स अकाउंट, माल विकले म्हणून, आणि रोखीने विकल्यामुळे रक्कम कॅश कॉलममध्ये,
8,000 रुपये. तर बँक कॉलममध्ये डॅश करायचा. नॅरेशन बिंग सोल्ड गुड्स फॉर कॅश या पद्धतीनं रेकॉर्ड करायचा. 8 तारखेनंतरचा ट्रान्झॅक्शन आहे 13 तारखेला. या ठिकाणी घडलं आहे परचेस्ड मशिनरी अँड पेमेंट मेड बाय चेक ₹10,000. या 13 तारखेला पुन्हा एकदा परचेस केलं, पण यावेळेला गुड्स परचेस न करता मशिनरी परचेस केलं, म्हणून पैसा जाणार, पण हा पैसा चेकच्या माध्यमातून पेड केल्यामुळे पुन्हा रक्कम बँक कॉलममध्ये येईल. गुड्स न परचेस करता मशिनरी परचेस केल्यामुळे क्रेडिट साईडला मशिनरी अकाउंट म्हणून रेकॉर्ड करायचा बाय मशिनरी अकाउंट. आणि दिलेला पेमेंट चेकच्या माध्यमातून आहे म्हणून रक्कम बँक कॉलममध्ये आणि अमाऊंट आहे त्याचं 10,000. नॅरेशन बिंग परचेस्ड मशिनरी अँड पेमेंट पेड बाय चेक. या ठिकाणी गुड्स परचेस केल्यामुळे परचेसेस अकाउंट आला, पण इथं गुड्सच्या ऐवजी मशिनरी हा असेट परचेस केल्यामुळे मशिनरीचं नाव आपण रेकॉर्ड केलं. 13 तारखेनंतरचा ट्रान्झॅक्शन आहे 16 तारखेला. सोल्ड गुड्स अँड रिसिव्ड चेक डिपॉझिटेड सेम डे ₹12,000. 12,000चा माल विकलं आणि ते माल विकल्यामुळे त्याच्या मोबदल्यात चेक मिळाला आणि तो मिळालेला चेक लगेच बँकेमध्ये आपण भरलं. याचा अर्थ गुड सोल्ड केल्यानंतर चेकच्या माध्यमातून पैसे मिळाले म्हणून रेकॉर्ड करताना डेबिट साईडला. सेल्स केल्यामुळे टू सेल्स अकाउंट सोल्ड केलं आपण. या ट्रान्झॅक्शनची तारीख त्यांनी दिलेत 16 तारीख आणि सेल्स केलेली अमाऊंट आहे 12,000 आणि हा 12,000 आपल्याला चेकच्या माध्यमातून मिळाला म्हणून बँक कॉलममध्ये रक्कम लिहायचा 12,000. नॅरेशन बिंग सोल्ड गुड्स अँड रिसिव्ड चेक. नेक्स्ट 16 तारखेनंतर 17 तारखेचा ट्रान्झॅक्शन असा आहे पहा. परचेस्ड गुड्स फॉर कॅश फ्रॉम मृणाल ₹18,000 18,000. मृणालकडून गुड्स खरेदी केलं रोखीने 18,000 रुपयाला. मग जेव्हा आपण गुड्स परचेस करतो आपल्याकडनं कॅश जात असतो म्हणून याची नोंद पेमेंट साईडला येईल. बाय गुड्स परचेस केल्यामुळे परचेसेस अकाउंट लिहायचा, मृणालचं नाव येणार नाही आणि ही अमाऊंट आपण कॅशच्या माध्यमातून पेड केल्यामुळे कॅश कॉलममध्ये 18,000 बाय परचेसेस अकाउंट 18,000. यानंतर तारीख आहे 20 तारखेचं ट्रान्झॅक्शन आहे. परचेस्ड स्टेशनरी अँड पेड बाय चेक ₹2,100. स्टेशनरी परचेस केलं आणि पेमेंट मात्र चेकने दिलं म्हणून पुन्हा पैसा जाणार आणि हा पैसा चेकच्या माध्यमातून गेल्यामुळे रक्कम बँक कॉलममध्ये येईल. ट्रान्झॅक्शनची तारीख आहे 20. स्टेशनरी परचेस केल्यामुळे बाय स्टेशनरी अकाउंट. तुम्ही प्रिंटिंग अँड स्टेशनरी अकाउंट असं देखील रेकॉर्ड करू शकता. चेकच्या माध्यमातून पेमेंट केल्यामुळे रक्कम बँक कॉलममध्ये 2,100. यानंतरचा ट्रान्झॅक्शन 24 तारखेचा असा आहे. चेक गिवन टू अवधूतला चेक दिले 1,800 रुपयाचा. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला चेक पेमेंट करतो आपल्याकडनं पैसा जाणार, कारण त्याचे पैसे अवधूतला बँकेच्या माध्यमातून मिळतो म्हणून रेकॉर्ड करताना कॅशबुक अकाउंटच्या क्रेडिट साईडला याची तारीख आहे 24. चेक दिला आपण अवधूतला म्हणून बाय अवधूत's अकाउंट. चेक पेमेंट केल्यामुळे बँक कॉलममध्ये रक्कम लिहायचं आणि पेमेंट केलेला चेकची अमाऊंट आहे 1,800. 24 तारखेनंतरचा ट्रान्झॅक्शन 27 तारखेला. कॅश विथड्रॉवन फ्रॉम बँक ₹12,000. बँकेतून 12,000 रुपये विथड्रॉन केलं. जेव्हा आपण बँकेमध्ये कॅश डिपॉझिट करतो किंवा बँकेतून कॅश विथड्रॉ करतो तेव्हा त्या ठिकाणी कॉन्ट्रा एंट्री असते आणि कॉन्ट्रा एंट्री म्हणजे अशी एंट्री जे कॅशबुकच्या दोन्ही साईडला रेकॉर्ड करायचं असतो. ज्या वेळेला आपण कॅश बँकेतून विथड्रॉ करतो कॅश कम्स इन होतो आणि बँक कॅश देत असते म्हणून याची जर्नी एंट्री अशी असते कॅश अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. म्हणून पोस्टिंग करताना 2 कॉलम कॅशबुक अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्झॅक्शनची तारीख आहे 27 टू बँक अकाउंट
आणि विथड्रॉ केलेला कॅशची अमाऊंट आहे 12,000. मग कॉन्ट्रा एंट्री म्हणजे दोन्ही साईडला रेकॉर्ड करायला पाहिजे, म्हणून याचं रिव्हर्स पेमेंट साईडला तारीख 27 बाय कॅश अकाउंट, आणि हा कॅश आपण बँकेतून विथड्रॉ केलं म्हणून बँक कॉलममध्ये 12,000 रुपये. अशा दोन्ही पद्धतीने रेकॉर्ड करणाऱ्या एंट्रीला म्हणायचं असतं कॉन्ट्रा एंट्री. आणि हे कॉन्ट्रा एंट्री आहे हे दर्शविण्यासाठी त्याच्यासमोर LF कॉलममध्ये कॅपिटल C हा लेटर लिहायचा, म्हणजे ती कॉन्ट्रा एंट्री आहे आपल्याला लक्षात येईल. यानंतर 27 तारखेनंतर 30 तारखेला 2 ट्रान्झॅक्शन झाले. एक रेंट पेड केलं आणि एक सॅलरी पेड केलेत. परंतु रेंट चेकच्या माध्यमातून पेड केलं, तर सॅलरी कॅशच्या माध्यमातून पेड केलं. पेड केल्यामुळे पैसा जाणार म्हणून पेमेंट साईडला क्रेडिट साईडला दोन्ही ट्रान्झॅक्शन येईल. पहिल्यांदा पेड केलं रेंट अकाउंट, नंतरनं पेड केलं सॅलरी म्हणून बाय सॅलरी अकाउंट. रेंट पेड केलेत त्यांनी चेकच्या माध्यमातून म्हणून बँक कॉलममध्ये रेंटची अमाऊंट आहे 500 रुपये, तर सॅलरीची अमाऊंट आहे 4,000. पण ते चेकने पेड केलं नाही म्हणजे कॅशने पेड केल्यासारखं, म्हणून सॅलरी अकाउंटच्या समोर रक्कम कॅश कॉलममध्ये 4,000. या पद्धतीनं आपण 2 कॉलम कॅशबुकमध्ये कॅश आणि बँकेशी संबंधित असणारे ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड केलो. आता आपल्याला हा 2 कॉलम कॅशबुक अकाउंट टॅली करायचा आहे, बॅलन्सिंग करायचं आहे. मागच्या तासाला मी तुम्हाला सांगितलं होतं की कॅशला कधीही निगेटिव्ह बॅलन्स नसतो, म्हणजे क्रेडिट बॅलन्स नसतो, म्हणून नेहमी कॅशची डेबिटचीच टोटल जास्त असते आणि याचा बॅलन्स क्रेडिट साईडलाच कमी पडत असतो. पण अगोदर कॅश अकाउंटची म्हणजेच कॅश कॉलमची डेबिटची टोटल करा, त्यामधून क्रेडिटची टोटल लेस करा. पहा डेबिट कॉलमची टोटल 12 आणि 8 20 अधिक 15 35,000. कॅश कॉलमची डेबिटची टोटल आली. मग समोरासमोर मी 35,000 रेकॉर्ड केलं. सप्टेंबर महिन्याच्या 30 तारखेला बॅलन्स कॅरीड डाऊन करायचा आहे. मग हे बॅलन्स कॅरीड डाऊन करण्यासाठी या डेबिट कॉलमच्या टोटलमधून 35,000मधून क्रेडिट कॉलमची टोटल लेस करायचा. क्रेडिट कॉलमची कॅशची टोटल आहे 18 आणि 4 22,000. मग 35,000मधून हे 22,000 लेस केल्यानंतर याचा बॅलन्स येईल 13,000, जे आपण कॅश कॉलममध्ये बाय बॅलन्स कॅरीड डाऊन समोर लिहित आहे. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 13,000. या पद्धतीनं कॅश कॉलमचं बॅलन्स काढलं. आता बँकेचं देखील बॅलन्स काढायचा, पण बँकेचं बॅलन्स मात्र डेबिटला पण कमी पडू शकतो किंवा क्रेडिटला पण कमी पडू शकतो, कारण यांना डेबिट बॅलन्स पण असू शकतो आणि क्रेडिट बॅलन्स पण असतो. म्हणून व्यवस्थित डेबिट कॉलमची अगोदर टोटल करून घ्यायचं, त्यानंतर क्रेडिट कॉलमची टोटल करायचा. मग रक्कम बॅलन्स कुठे कमी पडतं हे अगोदर समजून घ्यायचं. पहा डेबिट कॉलमची आपण जेव्हा टोटल करणार याची टोटल येते 64,000 64,000 टोटल येणार डेबिट कॉलमची. आणि क्रेडिट कॉलमची टोटल केल्यानंतर या सर्व रकमेची 1 2 3 4 5 6 या 6 रकमेची टोटल केल्यावर टोटल येते 41,400. म्हणजे बँक कॉलमचं बॅलन्स क्रेडिट साईडला कमी पडतो, कारण डेबिट साईडला टोटल 64,000 आहे. म्हणून मी अगोदर बँक कॉलममध्ये समोरासमोर 64,000 लिहित आहे. मग या 64,000मधून क्रेडिट कॉलमची टोटल 41,400 लेस करायचं. मग ते लेस केल्यानंतर याचं बॅलन्स येईल 22,600, जे आपण बँक कॉलममध्ये रेकॉर्ड केलं. असं आपण काढलेलं क्लोजिंग बॅलन्स पुढच्या महिन्याच्या 1 तारखेला ब्राउट डाऊन करायचं विरुद्ध बाजूला, म्हणजे डेबिट साईडला. सप्टेंबर नंतरचा महिना येतो ऑक्टोंबर. 1 तारखेला कॅरीड डाऊनचं बॅलन्स आपण ब्राउट डाऊन करत आहोत. टू बॅलन्स ब्राउट डाऊन. कॅशचा बॅलन्स आला होता 13,000 आणि बँकेचं बॅलन्स आहे 22,600. या पद्धतीनं 2 कॉलम कॅशबुकमध्ये
कॅश ट्रान्झॅक्शन्स किंवा बँक ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करून या पद्धतीनं बॅलन्स आपण कॅरी डाऊन आणि ब्राउट डाऊन करू शकतो. व्यवस्थित व्हिडिओ पहा, प्रॉब्लेमचा सोल्युशन समजून घ्या आणि त्यानंतर हा सोल्युशन आपल्या वहीमध्ये लिहून घ्या. धन्यवाद.